बुलेटिनची सुरुवात आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीने करूयात। आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील आपल्या घरी परतलेले आहेत। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाणार असल्याची माहिती मिळतेय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला 21 ते 22 मंत्रिपद, शिवसेनेला 10 ते 12 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 मंत्रिपद मिळणार आहेत। मात्र शिंदे आणि अजित पवार हे आणखी काही मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। तसंच महत्त्वाच्या खात्यावरून सुद्धा महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी सागर कुलकर्णी देणार आहेत। सागर, काल बैठक होणं अपेक्षित होतं, मात्र आज महायुतीची बैठक होण्याचा अंदाज आहे। आज ती किती वाजता होईल आणि सत्ता वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो आजच निश्चित होण्याचा अंदाज वर्तवला जातोय, तो नेमका कसा असेल? वास्तविकतेत महायुतीतल्या तिन्ही प्रमुख नेत्यांची ज्यावेळेस अमित शहा यांची बैठक झाली होती त्यावेळेस बॉर्डर लाईन नेमकी काय करायचं आहे हे सर्वसाधारणपणे ठरलं आहे। आता काही खात्यांची अदलाबदल असेल किंवा काही महामंडळांच्या संदर्भामध्ये तसंच भविष्यामध्ये काही इतर भूमिका असेल विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या संदर्भात, त्यातली टेंटेटिव्हली चर्चा जी आहे ती राज्य पातळीवर करा असं अमित शहा यांनी तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना सांगितलं होतं। त्यानुसार वास्तविकतेत 2 दिवसापूर्वीच ही चर्चा होणं अपेक्षित होतं, पण राज्याचे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा या त्यांच्या दरे या गावी गेले। काल ते आलेले आहेत। आज साधारणतः दुपारनंतरनं किंवा संध्याकाळी या तिन्ही प्रमुख नेते हे एकत्रित चर्चा करतील असं सांगितलं जातं। त्याच्यामध्ये प्रामुख्याने साधारणतः कोणी किती खाती घ्यायची, कोणत्या विभागामध्ये घ्यायची आहेत हे ठरेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढील कालावधीमध्ये महामंडळं तसंच विधान परिषदेच्या काही रिक्त जागा आहेत या संदर्भात सुद्धा चर्चा होईल। वास्तविकतेत गृह मंत्रालयाबाबत आणि विधान परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं वारंवार सांगतायत, पण चर्चा स्पष्ट दिसून येते जी आपल्याला भाजपाच्या नेत्यांकडनं वरिष्ठांकडनं सांगण्यात आलेली आहे NDTVला। गृह मंत्रालय कोणत्याही परिस्थितीत भाजप सोडण्याच्या तयारीत नाही आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नव्याने जे विराजमान होतील त्यांच्याकडेच गृह मंत्रालय राहील असं सांगण्यात येत आहे। अर्थात विधानसभा अध्यक्षाच्या बाबतीत आता नवा शब्द एकनाथ शिंदेंच्या मुखातून येतोय, त्या संदर्भात नेमकं काय करायचं याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। पण एकनाथ शिंदेंच्या ज्या वेगवेगळ्या इतर खात्यांच्या मागण्या आहेत त्या संदर्भात विचार केला जाऊ शकतो असं म्हटलं जातं। आज या तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते चर्चा करतील आणि कदाचित रात्री उशिरा अमित शहा किंवा भाजपचे जे वरिष्ठ आहेत दिल्लीतले त्यांच्या कानावर हा विषय जाईल। 4 तारखेला भाजपाच्या विधिमंडळाच्या गटनेत्यांची बैठक होण्याचं साधारणतः ठरतंय। 4 तारखेला विधिमंडळ गटनेत्यांमध्ये नेता निवडला जाईल, त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि 5 तारखेला शपथविधी सोहळा होईल असं साधारणतः टेंटेटिव्ह ठरलेलं समजतंय। निश्चित, त्यामुळे आज जर ही बैठक झाली तर ती अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला पाहायचंय। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।